वा 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण बस आणि सारासार बालाजीला पोचल्यानंतर आम्ही रूम ताब्यात घेतले आणि सगळेजण आता चहा पित आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. हां हे बघा इकडे सगळेजण चहा पिऊ राहिले. हे बघा सगळ्या महिलावर इकडे बसलेले आहे, सगळे प्रवासी बसलेले आणि सगळे पण चहा पिऊ राहिले. आणि इकडे हे बघा लगेच स्वयंपाकाची तयारी चालू आहे. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी सध्या राजस्थान ट्रिपवर आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि ते व्हिडिओ सध्या चालू आहे. तर आम्ही आज सारासर बालाजी ते पोहोचलेलो आहोत. तसं तर आम्ही घरी आलो आहे, पण प्रवासामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग करायला काही जमलं नाही. आणि सध्या पण मी एका दुसऱ्या कामात जरा बिझी असल्यामुळं व्हिडिओ टाकायला उशीर होतो आहे. तरी प्लीज तुम्ही समजून घ्या. तर चला आता आम्ही दर्शनाला चाललो आहे सारासर बालाजींच्या. मंदिर लांब असल्यामुळे ना ॲटो बोलवलेलं आहे आणि ॲटोनी ना आम्ही सारासर बालाजींच्या दर्शनाला जाणार आहे. चला आम्ही आलो आहे बालाजी झालं. आणि आता आम्ही चाललो आहे सारासर बालाजी यांच्या दर्शनाला. हे बघा इथे खूप सारे छान छान सुंदर सुंदर दुकानं आहे आणि तर इथे मंदिर परिसरामध्ये बरीच गजबज गोंधळ वगैरे आहे आणि इथे छान देवाचे गाणी चालू आहे. ही भाषा थोडी वेगळी आहे आपल्या भाषेपेक्षा, तुम्हाला ऐकायला येत असेल. तर सारासर बालाजी म्हणजेच पवनपुत्र श्रीराम भक्त श्री हनुमानजी यांचं एक रूप आहे असं आम्हाला सांगितलं. आणि आता मी दर्शन लाईनमध्ये उभे आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 7:30 वाजलेले. तर इथे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती आणि आमचं पण खूप लांबून दर्शन झालं, त्याच्यामुळे मला एवढं व्यवस्थित शूटिंगने घेता आलं. तर दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही इथे हा प्रसाद घेतो आहे आणि खूप खूप गर्दी ह्या परिसरामध्ये. संध्याकाळचे जवळजवळ 8 वाजले तर पण भरपूर गर्दी इथे दिसते. हे बघा तुम्ही पाहू शकता. तर इथे फ्रीमध्ये चरण सेवा होती, तर आम्ही पण इथे आमचे चप्पल वगैरे ठेवलेली होती. आणि आता आम्ही अंजनी माता यांच्या मंदिरात आलो आहे दर्शनासाठी. तर हे मंदिर पण खूप छान होतं. आणि दर्शनावरून परत येत असताना रस्त्यामध्ये हे बघा ही हनुमानजींची खूप मोठी मूर्ती होती. इथे आम्ही दर्शनाला आलो, हनुमानजींचं दर्शन घेतलं. नंतर तेरसने श्रुतीने इथे फोटो वगैरे काढले आणि इथे मस्त खूप छान सुंदर असा बगीचा आहे. आम्ही संध्याकाळी गेलो तरी इथं खूप छान मस्त वाटत होतं. आणि नंतर आम्ही पुढे निघालो आमच्या रूमवर. आणि आज आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी जायला लवकर पोचलो.
स्वयंपाक चालू होता आचार्याचा. वेळ होता थोडा, तर आम्ही मस्तपैकी फुगड्या वगैरे खेळल्या. थंडी वाजत होती खूप. स्वेटर घातले आणि हे बघा आता इथं महिला मस्तपैकी फुगड्या वगैरे खेळत आहे. छान 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 छान. वाह 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 वाह. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल कृष्ण. तुम्ही मग राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल जोडिया पहिली तुमची जोडिया पहिली आम्ही लगेच घ्या ना आमची लगेच तयारी मग लगेच पायावर तयारी आमची जोडिया पहिली तुमची जोडजोडिया. चला बरं या जोडजोडिया बरं पहिले शिंद्यांना मान देऊन टाकू. चला मग बोडके या चला लवकर जोड्या जोड्या चला. राधा कृष्ण गोपाल कृष्ण वा 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 वा. राधे कृष्ण गोपाल कृष्ण बस स्पीड. हे आहे मॅनेजर आमचे. त्यांना एन्जॉय करायचं आहे, त्यांना फुगडी घ्यायची आहे. आता काही खरं नाही. आणि फुगड्या खेळून झाल्यानंतर आहे ना इथं म्युझिक लावलेलं आहे आणि म्युझिकच्या तालावर आहे ना सगळ्या महिला मस्तपैकी नाच करताय. आणि ही आमची आहे धैर्या. धैर्या पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच या गाण्यावर नाच करते. अशा प्रकारे आज सगळ्या महिलांनी पुरुषांनी आणि लहान मुलांनीही मनसोक्त आनंद लुटला. दिवसभर भरपूर थकल्यासारखं झालं होतं, परंतु संध्याकाळी फुगड्या खेळून नाच करून गाणे म्हणून आमचा सगळा थकवा दूर झाला आहे. हे काय धैर्य इथे नाचते पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच या गाण्यावर छान क्षण वगैरे करून मी आवाज तो म्यूट करून टाकला.
आणि नंतर सगळ्याच महिला नाच करायला लागल्या. सुट्टे पैसे आणा. जेवायला मिळणार नाही. पाचोरेताईंची 501 रुपये वर्गणी. आणि आता धैर्या परत इथे अशी चिकमोत्याची माळ ह्या गाण्यावर नाच करते. आणि नंतर आम्ही जेवण करायला बसलो. तर आमचं फुगड्या नाच वगैरे होईपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता. जेवणामध्ये आज वरण भात, शिमला मिरची भाजी, पोळी आणि काकडी असा स्वयंपाक होता. या तुम्ही पण जेवण करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. गुड मॉर्निंग. आणि इथे सालासर बालाजी इथे आम्ही रात्री मुक्कामाला थांबलो होतो. हे बघा आमचा रूम आहे आणि सगळं तयार झाले. जरा घाई झाली, किती आपण फास्ट आवरलं तरी घाई होऊनच जाते. सगळं आवरले आणि आम्ही निघालो खाली चहा पाणी घ्यायला. आहे बघा खूप थंडी असल्यामुळे ना मी काल स्वेटर घेतलं ना, काल ते स्वेटर घालून घेतले आणि शिवाला हिशी पण अंगावर घेतली. आणि बघा सगळ्यांचं आवरलं. चल पिल्लू पिल्लू आवरलं का? तेजू चल तेजू चलिये. मिस्टर गेले खाली. चला आता आम्ही पण जातो. चला बाय बाय. रूम हे बघा, हे रूम आमचं खूप सुंदर रूम होतं, खूप छान असं. हे बघा हा आमचा रूम दाखवते तुम्हाला परत एकदा. इथं टेलिफोन आहे, मस्त एक छोटासा टिपळ आहे. खूप मस्त असा हा रूम होता. हे बघा इथे चेअर, हा टेबल, हे बघा इथे पाणी गरम करण्यासाठी सगळं छान आहे. चला आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही चहा बिस्किट खाल्ले रोजच्या प्रमाणे. आणि निघालो आहे आम्ही आता श्री खटूश्यामजींच्या दर्शनासाठी. सकाळी 7 वाजता आम्ही रूम सोडलं आहे आणि चाललो आहे आता गाडीतनं. थंडी वाजती त्यामुळे स्वेटरना गाडीत पण ठेवलं आहे. गाडी पूर्ण पॅक आहे तरी पण थंडी वाजती. हे बघा माझे शेजारी मिस्टर बसलेले. हॅलो. चला श्री खटूश्यामजी यांच्या दर्शनाला. खटूश्यामजींचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आता एवढ्यात सध्या तर खूप ट्रेंड चालू आहे खटूश्यामजींच्या दर्शनाला जाण्याचा. तर असं म्हणतात की तिथे गेल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती देवाला आपण मनोभावे सांगायची. आपली इच्छा नक्कीच खटूश्यामजी पूर्ण करतात असं बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं होतं. तर मग माझी पण खूप जी इच्छा झाली जायची दर्शनाला. तर चला मी चाललो आता खटूश्यामजींच्या दर्शनाला. चला आमच्यासोबत जितकं शूटिंग शक्य होईल तितकं शूटिंग तुम्हाला दाखवेल. पण मग भरपूर ठिकाणी शूटिंगला अलाउड नसतं, तिथे मी शूटिंग नाही दाखवणार. ते जेवढं दाखवेल तेवढं बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोलो खटूश्याम भगवान की जय.
आणि हो, खटूश्याम महाराज, खटूश्याम भगवान यांचं खूप खूप महत्त्व आहे. तेव्हा तुम्ही पण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण खटूश्याम भगवान यांच्या दर्शनाला नक्की जा राजस्थानला. चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.